नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख ही स्वयंच्या आपल्या नोकरीनामामध्ये स्वागत करतो. आजची ही जी वॅकन्सी आहे याची भरती ना चुपचाप होते अगदी. म्हणजे या गाण्याची त्या गाण्याला खबर लागत नाही, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कधी कोणत्या कोपऱ्याने नोकरी येते आणि नोकरी जाते हे कळत सुद्धा नाही. आता ही 56,900 प्रति महिन्याची ही पगार आहे. ही चुपचाप होती भरती. ही 2,423 जागा यामध्ये आहे. आपला फॉर्म चुपचाप टाकायचा, फक्त 100 रुपये फीस यामध्ये आहे. आता ही एस-एस-सी सिलेक्शन पोस्ट काय आहे, जनरली आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वाटतं की ही एक्झाम जी आहे तर ती खूप अवघड आहे आणि मग मला हिंदीतून अभ्यासक्रम करावा लागेल. ऑफकोर्स थोडासा हिंदीतून तुम्हाला तो सेन्स ऑफ करेक्टनेस तुमचा यायला पाहिजे आणि ते आपलं आहेच ना. मित्रांमध्ये आपण सगळ्यांमध्ये तर हिंदी बोलतोच ना. नाहीतर मग हेच की यूपी बिहारवाले भैया येतील आणि जॉब घेऊन जातील, हेच आपण रडगाणे किती दिवस करणार आहे. ही भरती जी आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, पगार, परीक्षा काय आहे सगळी माहिती सांगतोय. बोरीला बोर आल्यानंतर दगड मारावेच लागतात, तसं तुमचं वय आहे तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेचे फॉर्म भरावेच लागणार आहे. आणि या परीक्षेचे फॉर्म फीस किती आहे, फक्त 100 रुपये आहे. वेगवेगळ्या पदानुसार 100 रुपये फीस आहे. तुम्ही कितीही पदासाठी अप्लाय करू शकता. परीक्षा एकाच दिवस होत नाही. परीक्षा ही वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या दिवशी होते. अगदी 10वी 12वी पासपासून सुद्धा या परीक्षा आहेत, किंवा 10वी पास जरी असाल तरी तुम्ही या पदासाठी काय करू शकता, अर्ज भरू शकता. 12वी पास देखील करू शकता आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलच्या देखील या जागा आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निवडीनुसार सिलेक्शन पोस्ट आहेत या, म्हणजे भारत सरकारचे विविध केंद्र आहे किंवा विविध विभाग आहेत ना. कोणामध्ये 2 जागा आहे, 2 3, कोणामध्ये 5, कोणामध्ये 6. जसं की डिफेन्सचं जर समजा ऑफिस असेल, पुण्याला असेल, नगरला असेल, औरंगाबादला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिस आहे. मग तिथे काही क्लर्कची किंवा द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणीचे जर पदं असतील तर ते डिपार्टमेंट लगेच भरती घेत नाही. मग त्यांच्या बिहाफमध्ये हे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे हे त्यांच्या बिहाफमध्ये काय करतं की परीक्षा कंडक्ट करतं. आणि एस-एस-सीचं जे कॅलेंडर आउट झालेलं आहे त्यामध्ये 2,400 या जागा दिलेल्या आहेत. यामध्ये 2,423 जागा आहेत. नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही असेल. सुरुवातीला तुम्हाला परराज्यात असेल, पण नंतर जसंही आपल्या महाराष्ट्रात त्याच्या पोस्टिंग खाली होतील तर तुम्हाला नक्कीच ते काय होईल की पोस्टिंग आपल्या महाराष्ट्रात जाईल. सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी, सोडू नका. आता यामध्ये 1 ते 8 लेवलचे पदं आहेत. आता जेवढं तुमचं पद मोठं असणार, जेवढी लेवल मोठी असणार, तेवढा या परीक्षेसाठी काय होतो, कालावधी कमी लागतो, रिझल्ट लवकर लागतो. 4, 5, 6, 7, 8 लेवलचे जे पदं आहेत तर ते त्यांचे रिझल्ट लवकर लागतात. तर आता यामध्ये पदं कोणकोणते आहेत आणि त्यासाठी पगार कुठला आहे, किती असणार आहे ते पण एकदा चेक करून घेऊ. बघा, आता यामध्ये लेवल 1 साठी जे आहे ना तर ती 18,000 ते 56,900 पगार आहे, सुरुवात आहे. यामध्ये लोह शाखा सहाय्यक, लोअर डिपार्टमेंट क्लर्क, क्लरिकल लेवलच्या काय आहेत जागा आहे यामध्ये. देन ज्युडिशियल सहाय्यक आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, MSCITचं सर्टिफिकेट किंवा कम्प्युटरचं तुमचं कोणतंही सर्टिफिकेट असेल तर ते चालतं. पोस्टल असिस्टंट आहे, पोस्ट ऑफिसच्या काही जागा आहेत. स्टाफचे कार ड्रायव्हर आहे की जे केंद्र सरकारचे आहे. ठीक आहे. क्लास 1चे जे अधिकारी असतात ना तर त्यांना स्पेशल कार आणि त्यांना ड्रायव्हर असतं, त्यांना कुक असतो, त्यांच्या लॉन्ड्री वगैरेच्यासाठी सगळी सुविधा करते. स्पेसिफिकली जज लेवलचे जर जे माणसं असतील तर, कारण त्यांना जर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर काही ताण आला आणि ते कोर्टात जाऊन समजा त्यांना स्वतः गाडी चालवावी लागली आणि त्या ताणामध्ये त्यांना ट्रॅफिक सिग्नल वगैरे लागलं तर त्यांची मेंटॅलिटी खराब नको व्हायला म्हणून भारत सरकार त्यांना या सगळ्या सुविधा काय करतं की प्रोवाइड करत असतं. पता चला कि जज जा रहे हैं, जज ने खाना अच्छे से नहीं बनाया, मतलब वो घर पे कुछ उनका झगड़ा हुआ और फिर गाड़ी से जा रहे हैं तो कुछ लफड़ा हुआ, तो तिथं जाऊन त्यांनी वेगळाच निकाल दिला. तर ते माइंडसेट जे आहे ना तर ते व्यवस्थित असावं म्हणून या सुविधा दिल्या जातात. तर ड्रायव्हर लेवलचे देखील यामध्ये काय आहे पद आहे. लेवल 2चं जे पद आहे त्यामध्ये 19,900 ते 63,200 आहे. स्टेनोग्राफर आहे, डेटा एंट्री ऑपरेटर. लेवल 3 मध्ये पगार वाढते आणखी 21,700 ते 69,100 आहे. यामध्ये केंद्रीय महसूल निरीक्षक, महसूल विभागाच्या आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या जागा असतात तशा या केंद्र शासनाच्या आहे. यामध्ये सहाय्यक लेखा अधिकारी आहे, परत अप्पर निरीक्षक आहे CBIचा, उपनिरीक्षक आहे CAPFचा. लेवल 4 मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला तपास अधिकारी, इन्स्पेक्टर, सहायता अधिकारी, आयात निहाय तपास अधिकारी, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम वगैरे असतात तर तिथं आहे. लेवल 5 मध्ये पहा तुम्हाला सहाय्यक विभाग अधिकारी आहे, सहाय्यक उपायुक्त आहे. यांच्यासाठी थोडंसं एज्युकेशन जे आहे तर ते थोडंसं हायर असतं. पण या 1, 2, 3 या 3 लेवलसाठी तुम्ही 10वी 12वी पासवरती तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला पुढचे देखील चान्सेस असतात. लेवल 6 मध्ये 35,000 ते 1,12,000 पर्यंत पगार असते. यामध्ये सहाय्यक, उपनिरीक्षक, लेखा अधिकारी
या प्रकारची पदं आहेत. लेवल 7 मध्ये 44,000 ते 1,42,000 ही काय असते पगार असते. विभाग अधिकारी, सहाय्यक संचालक ही यामध्ये काय आहेत पदं आहेत. आणि लेवल 8चं पद जे आहे मला वाटतं यावेळेस 2 का 3च पद आहे. मागच्या वर्षी मागच्या वर्षी कुठलंही पद नव्हतं लेवल 8चं, पण यावेळेस लेवल 8चं देखील पद आहे. 47,600 ते 1,51,000 संचालक पदाचं हे काय आहे नोटिफिकेशन आहे. 26 जानेवारी 2026 पासून 8वं वेतन आयोग लागणार आहे. तर ही जी पगार आहे ना 18,000ची, ही 18,000 किंवा ही जी 56,900 आहे ना, तर ही जवळपास 90,000पर्यंत जाणार आहे. ही 1,51,000ची पगार जी आहे ना, तर ती जवळपास 2-2.5 लाखापर्यंत जाणार आहे. विचार करा 26 तारखेच्या नंतर 2026 मध्ये इतकं स्ट्रॉंग कॉम्पिटिशन होणार आहे, कारण पगारच तेवढ्या वाढलेल्या आहेत. म्हणून आता ही संधी सोडायची नाही. शैक्षणिक पात्रता यासाठी काय काय लागते 10वी पास पाहिजे किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. 12वी पास असेल तरी चालू शकता. पदवी का पदवीधर. आता यामध्ये जे पोस्ट आहेत ना, तर त्या पोस्टच्या अनुरूपाने तुमचं शिक्षण असायला पाहिजे. आता कोणत्या पोस्टसाठी काय एज्युकेशन आहे ते पण आपण पुढे बघूया. इतर काही व्यावसायिक आणि तांत्रिक असेल, काही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग असेल तर त्याच्यासाठी ते आहे. जसं की स्टेनोग्राफरसाठी इंग्रजी शॉर्ट हँड आणि टायपिंग कौशल्य पाहिजे. काही तुमच्या स्किलच्या ज्या टेस्ट आहेत तर ते देखील होतं. DEOसाठी संगणक कीबोर्ड आणि टायपिंग क्षमता तुमची असायला पाहिजे. प्रत्येक पदासाठी न्यूनतम गुणमान आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक पदासाठी त्यांनी काहीतरी 50% 60% असं दिलेलं आहे. बाकी सगळी डिटेल माहिती मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. यासाठी वयोमर्यादा काय आहे 18 वर्ष कमीत कमी तुमचे पाहिजे, जे की ऑफकोर्स असतीलच. आणि जास्तीत जास्त 42 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता यामध्ये अप्लाय करू शकता. SC ST कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 5 वर्ष आणखी वाढून मिळतात. OBC मध्ये असेल तर 3 वर्ष. दिव्यांग असेल तर तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष आणखी काय वाढू शकतात. ऑफकोर्स तुमचे सर्टिफिकेशन वगैरे त्यासाठी ते व्हॅलिडेशन मागतात. आता ही जी 23 जून 2025 रोजी तुमचं जे वय असेल त्यानुसार तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. आता बघा या परीक्षेची खासियत म्हणजे यासाठी फक्त 100 रुपये फीस आहे. आणि आपण आपल्या चॅनलवरती हिंदीमधून या परीक्षेची कशी तयारी करायची याचं सगळं काही पाहणार आहोत. आणि या ज्या परीक्षा आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा आहे ना, तर त्या काही खूप अशा वेगळ्या आहेत असं नाही आहे. 70-80% सिलेबस जो आहे ना, तर तो सारखाच आहे. काहीही फरक नाही. म्हणजे ऑलरेडी आता जरी तुम्हाला ही परीक्षा काहीही अभ्यास न करता द्यायला सांगितलं ना, तरी तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. तुम्हाला फक्त थोडासा कॉन्फिडन्सची आणि थोडासा काय म्हणता येईल की तुमचं नॉलेज आहे ना, तर ते शार्प करायची गरज आहे. ते जर झालं ना, तुमचा माइंडसेट पॉवरफुल आणि तुमचा कॉन्फिडन्स असेल ना, तर नक्की तुम्ही ही परीक्षा काय करू शकता क्रॅक करू शकता. SC ST साठी तर कसलीही फीस नाही आहे. ऑनलाईन क्रेडिट कार्ड नेट बँकिंगद्वारे फीस भरायची आणि ही जी आहे तर ही फीस परत मिळणार नाही असं शासनाने सांगितलेलं आहे. SSCच्या फॉर्मची हीच खासियत असते. महाराष्ट्र शासन 1,000 2,000 अशा 1,000 रुपये तरी कुठल्याही परीक्षेची फीस असते, पण केंद्र सरकारची फक्त 100 रुपये फीस असते. ठीक आहे. आता याच्यासाठी ssc.nic.in वर जा. तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असेल. मीही तुमच्यासाठी सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा करणार आहे. लॉग इन करा, तुमचं OTR करा, वन टाईम रजिस्ट्रेशन करा. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि शिक्षणाची माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे. स्कॅन केलेले फोटो जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की कुठले कुठले डॉक्युमेंट अत्यावश्यक आहे. मग तुम्ही महाराष्ट्राची कुठलीही भरतीसाठी अप्लाय करा किंवा नॅशनल लेवलच्या कुठलीसाठी करा. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. शुल्क भरण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म एकदा चेक करायचा आहे आणि सबमिट करायचा. आपण हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याचंही मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही फीस भरणार त्यावेळेस सबमिशनची पावती जी आहे त्याची प्रिंट किंवा त्याचा स्क्रीनशॉट आपल्याकडे ठेवायचा आहे. याची जी अंतिम तारीख आहे ना, तर ती 23 जून आहे. 23 जूनपर्यंत जे काही फॉर्म भरले जाणार आहे तर ते यामध्ये भरलं जाणार आहे. नोकरीचे ठिकाण जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रारंभिक पोस्टिंग जे आहे तर त्या विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये तुम्हाला होणार आहे. केंद्र सरकारच्या गरजेनुसार तुमचं स्थानांतर किंवा काय म्हणतात बदली होऊ शकते. आणि नंतर थोडंफार तुम्ही काम केल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला येऊन जाईल. नियुक्ती स्थान व अटी स्पष्ट केल्या जातात. ठीक आहे. लाभ व संधी आता सरकारी काय आहे की सुरक्षितता असते, स्थिर नोकरी, पे स्केल, प्रमोशन संधी हे सगळं काही गव्हर्नमेंटचं असतं. ठीक आहे. राज्य शासनापेक्षा केंद्र शासन काय आहे, केंद्र शासनाचे कर्मचारी जर झालं तर ते सक्की असतात. जे असं नाही की राज्य शासनाचे पण नाही, पण राज्य शासनाचे थोडेसे सावत्र असल्यासारखे असतात. प्रशिक्षण कौशल्य विकास, मोफत प्रशिक्षण आणि वर्कशॉप त्यांचे आयोजित केलेले असतात. SSC मध्ये तुमचं यश उज्ज्वल करा, कारण सगळ्यात जास्त भारतामध्ये ज्या भरत्या येतात ना तर त्या SSC मार्फतच भरल्या जातात. तयारी करा, मानसिकता तयार करा स्वतःची आणि कॉन्फिडन्स ठेवा. बाकी तुमच्यासाठी सपोर्ट स्टडीसाठी मी तुम्हाला आहेत. सेल्फ स्टडी तुम्हाला कशी करायची या चॅनलवरती तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट केल्या जाईल. इंग्रजीची विशेष करून आपण तयारी या चॅनलवरती करून घेणार आहोत.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.